पुन्हा एकदा जाणता राजा चषकामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ खाणा व आई गावदेवी क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा जाणता राजा चषक 2026 पहिल्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. दैदीप्यमान हा 16 क्रिकेटचा अगदी आपल्याला बघायला मिळतं आणि बघता बघता आपण सेकंड डे नाईट मध्ये पोहोचलो आणि आता ही लढत दोन दिग्गज संघ अगदी आमने सामने येतील. एका बाजूला भोकरपाडा संघ चॅनमन भोकरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना मोर 11 दुंद्रेपाडा संघ बॅटिंग बॅटर आलेत. टीम दुंद्रेपाड्याच्या सलामीवर बॅटर्स मैदानामध्ये आलेत. सलामीवर बॅटर सौरव आणि ऋषिकेश दोन बॅटर्स मैदानामध्ये आलेत आणि टीम भोकरपाडा संघाकडून पहिलं षटक पॉवर प्लेचा आता मैदानामध्ये आशिष फोलोरी. शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तर टीम भोकरपाडा टीमनं. चॅनमन भोकरपाडा बस संघ थोडंसं लाऊड अपील होतं, परंतु समोर विशाल पाटील सरात मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अगदी सँडी पालकर सरांना देखील तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबत शिवदास वाघमारे सर देखील तुम्हाला बघायला मिळत आहेत. हे तीन ऑफिशियल्स आज अगदी या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. एक्स्ट्रानं स्कोरबोर्ड ओपन झाला. बॅटिंग करणाऱ्या सध्या टीम दोंद्रेपाडा संघाचं फार इम्पॉर्टंट लढत आहे. काल प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हे तुम्हाला बघायला मिळेल. आजही खूप चांगल्या संख्येने प्रेक्षक राजा आले. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. हा फुलटॉस होता. रेडी नव्हतं फुलटॉससाठी. ड्राईव्ह केलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग, कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये बालकृष्ण अगदी तिकडे बॉल त्यांनी स्टॉप केला. त्याच कारणास्तव चेंडू सीमारेषा गाठू शकला नव्हता, परंतु रन जरूर मिळेल या बॉलवर सिंगल. रोहित आमच्या सोबत स्कोरिंगची भूमिका सध्या निभावत आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन्स सध्या बघायला मिळेल. अफाट मेहनत संपूर्ण आमचा आई गावदेवी क्रिकेट संघ खाणा आमचे प्रमुख. खरं तर या स्पर्धेमध्ये पुढे ज्यांनी काम निभावलं ते आमचे संजय पाटील. नितीन जाधव यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं स्वागत. योगेश तुमचंही मॅचकडे वळतोय. आशिष ओ राऊंड विकेटने आलेत, परंतु अँगल बनवत असताना लेगस्टम्पच्या बाहेरून हा बॉल निघून गेला. वाघमारे सरांचं स्पष्ट मत आहे की यस इट इज व्हाईट बॉल. दोन एक्स्ट्रा बॉल आलेत. आशिष फोलोरे यंग डायनामाइट आहे. भोकरपाडा गावचं भविष्य टेनिस विश्वामधील चॅनमन भोकरपाडाचं आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि भरपूर मेहनत करायची. अजूनही त्याला आपल्या कारकिर्दीमध्ये बराचसा बदल त्याने त्याच्या खेळामध्ये घडून आणलाय. स्वतःला मध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट. हा शॉर्ट बॉल होता हवे त्या मिस सामिक फिल्डर डाऊन द बॉल. झेल तिकडे टिपलाय. अक्षय गायकर विकेट नंबर 1 स्वस्तात परतलाय. प्रमुख बॅटर ऋषीला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. खेळतोय सन्माननीय हनुमानदादा फुलोरे असतील, आमचे रुपेशदादा फुलोरे, किशोर सध्या मैदानामध्ये आपण पाहतायत. आम्ही तुमचंही स्वागत करू. वेलकम. सचिनदादा मुंडे प्रचंड मेहनत त्यांच्याही आंतरराष्ट्रीय चषकासाठी आपण पाहतोय. अगदी स्कोरबोर्ड थोडं शांत ठेवण्याचं काम केलंय आशिषनं. होय, काही एक्स्ट्रा बॉल आलेत, 2 एक्स्ट्रा आलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. नवीन बॅटर आता मैदानामध्ये ते लक्षात घ्या. तुमच्यासाठी पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिलेली आहेत. जेव्हा बॅटर आउट होईल किंवा बॉल हरवेल, काही DRS घेतले जाते, तेव्हा स्टॉप वॉच हा स्टॉप होईल. परंतु मॅच जेव्हा मैदानामध्ये चेंडू संपल्यानंतर दुसरा बॉल डिलिव्हर्ड होते तेव्हा स्टॉप वॉच थांबत नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कोणत्याही परिस्थितीमध्ये फेकायचे. नो कमेंट. आलेलं स्वागत आशिषनं चांगला केलंय. थोडं अटॅकिंग लाईन लेट कट करायचं होतं बॅटरला, परंतु जेव्हा अप्पर बॉडी अप होईल तोपर्यंत बॉल निघून गेला होता. विकेट किपरकडे थोडे लेट झाले. बॅटर मैदानामध्ये अनिकेत चौधरी हे फलंदाज दाखल झाले. निर्णय नंबर 3 तिसरा क्रमांकावर बॅटर सध्या मैदानामध्ये आलाय. परंतु आशिष चॅलेंजिंग गोलंदाजी सुरू. एकही स्कोरिंग शॉट त्यांनी येऊ दिला नाहीये. थोडं दिशामध्ये भरकटला होता, परंतु सुरुवात करत असताना या गोष्टी घडतात.
ओ वॉट अ बॉल, क्लीन बॉल, दांडी गोल होते. परतावर लागेल आल्या पावले अनिकेतला तंबूच्या आश्रयाला. रिप्ले मध्ये WTC तुम्हाला लगेच हा फटका बघा मिळेल. मला वाटतं ज्या आशिषनं नो डाऊट परफेक्ट फुलर लेंथ वरील जिकडे त्याला बॉल डिलिव्हर्ड करायचा होता तिकडेच त्यांनी अगदी ब्लॉक हॉल मध्ये फेकायचा होता बॉल. त्याला बॅटरचं मुवमेंट अजिबात नव्हतं, एका जागेवर स्तब्ध तो उभा होता. थोडं त्याला स्वतःला ट्रेसही केले नाही. धावसंख्या अगदी बोर्डवर बघा मिळते तुम्हाला 3 आणि सध्या टीम दुंद्री पाण्याने विकेट्स कमावले 2. ते देखील व्हॅल्युबल विकेट आहेत. आशिषनं मैदानामध्ये फलंदाजांना सेट होण्यासाठी वेळ दिलेला नाहीये. किंबहुना खराब बॉल एखादा फुल टॉस किंवा ओव्हरपिच बॉल त्यांनी केलेला नाहीये. चॅलेंजिंग गोलंदाजी सध्या त्याची सुरू आहे. आगवेगळी ऍक्शन आहे, हवे ते बॉल उंच आहे परंतु पॉवर प्लेचं बेनिफिट मिळेल. बॉल चालला डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. हो आलाय फायनली स्कोरिंग शॉट, षटकार. विनर वर्सेस विनर अशी बघा मी यातून विजेता संघ वडवली संघाविरुद्ध खेळ. पुन्हा एकदा हवे ते बॉल थोडं वाईड अँगल मध्ये होता, फिल्डर तिकडे अगदी बघा मिळाला संदेशला, परंतु हा बॉल त्याच्या पासून किंवा त्याच्या बॉडी पासून दूर राहिलाय आणि एंड चांगला झालाय या षटकाचा. सुरुवातीचे 4 बॉल अफलातून डिलिव्हरी केले आशिषनं, परंतु अंतिम 2 डॉट बॉल घेणं त्याला गरजेचं होतं. तिकडे अपोजिट खेळत असताना दुंद्रेपाड्याचे बॅटर्स जे सुरुवातीला स्ट्रगल करताना दिसले आता आक्रमक मोड मध्ये आलेत आणि हे अंतिम 2 बॉल ज्याचा एंड चांगला केला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिले षटक संपतंय. बरेच काही बदल बघायला मिळाले. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या, 2 विकेट्स होते, परंतु अंतिम 2 बॉलमध्ये रन आले 10. अशा टोटल या ओव्हरमध्ये होत्या 13. 2 गाड्यांच्या मोबदल्यानं बॅटिंग करत असताना मोरिया इलेव्हन दुंद्रेपाडा या संघानं लक्षात घ्या. पहिले षटक संपल्यानंतर दुसरं षटक पुढील 1 मिनिटाच्या आत तुम्हाला सुरू करायचं आहे. हे देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे कारण वेळेचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वेळ बरंच काही शिकून जातं. एक एक मायक्रो सेकंड, एक एक मिनिट हा खूप व्हॅल्युबल असतो. त्याला महत्त्व देणं शिका. कारण आपण नेहमी म्हणतो, एखादा सुचार नेहमी सांगत जातो की जे वृत्तपत्र सकाळी 5 रुपये किंवा 6 रुपये प्रति नग असतो तेच संध्याकाळी किलोच्या भावामध्ये विकलं जातं 5 रुपये 6 रुपये किलो. पहिला बॉल अपील आउट झालेली यशांच्या समोर पायचीत पकडले गेले बॅटर आणि इकडे मी विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट घेतले. एकूण आपण बघितले तर टोटल धावसंख्या ऑन बोर्डवर बघा मिळते 13. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स आणि या ओव्हरमध्ये 1. असे टोटल 3 विकेट्स गमावले टीमनं. थोड्या अडचणी निर्माण केलेत, प्रॉब्लेम्स क्रिएट केले दुंद्रेपाडा संघासमोर. बॉलिंग करत असताना टीम बोकरपाडा संघाच्या 2 गोलंदाजांना मागे मॅच देखील असेच काही होते. सुरुवातीला काही विकेट्स गमावले त्या, परंतु त्यानंतर जो एंड दिला ना टीम वडवली संघाने तो अफलातून होता. त्यामुळं खचून न जाता सुरुवात तुम्हाला कंटिन्युअसली करायची असते. मला कालची मॅच आठवते. मी जेव्हा थोडा वेळ मिळाला लाईव्ह बघत होतो. सामना आंबिवली आणि हरिग्राम टीम मध्ये होता. करण घनसोलकर विकेट हॅट्रिक पहिल्या ओव्हरमध्ये घेतली, परंतु त्याच्या नंतर हरिग्राम संघ पेटून उठला, तो अफलातून होता. क्रिकेटमध्ये जिद्द चिकाटी ही फार महत्वाची असते. जे काही मोमेंट आपल्या हातातून निघून गेले असतात ते पुन्हा एकदा आपल्याकडे शिफ्ट करू शकता.
पुन्हा एकदा क्रिकेट खेळामध्ये तुम्ही रन्स किंवा विकेट्स घेऊ शकता. हवेत टॉस केला हा बॉल, थोडा राम यांना आपण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर बघतोय. गती कमी आहे परंतु नियंत्रण गोलंदाजीमध्ये सातत्याने आपण बघतोय. सगळ्यात अनुभवी खेळाडू आहेत या टीम मध्ये, असं बॉलर म्हणून त्यांची वर्णी लागते. आणि सध्या स्कोरबोर्ड शांत ठेवण्याचं काम केलं या पहिल्या 2 बॉलमध्ये. त्यामध्ये एक विकेट सी मिळाली आहे. फुटवर वापरलं, वेगवान स्पीड जनरेट केलं तर पुन्हा एकदा लाऊड अपील केली, परंतु पंचाने पाहिलं की लेग स्टंपला मिस करत असताना बॉल लेग बाय नाही रन मिळेल. अजून एक एक्स्ट्रा ऍड होते टीम दोंदरे पाड्याच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे या बोर्डवर 14 धावा आहेत. 3 खेळाडू आतापर्यंत त्यांनी गमावले. त्यामध्ये सध्या फलंदाज मैदानामध्ये आपण कैलास खारुडकरला बघतोय आणि त्यासोबत सुनील, ते 2 बॅटर आहेत. सगळ्यात जबाबदार मिडल ऑर्डर येऊन थांबलेत या मॅच मध्ये. तयार नव्हते बॅटर, पण डेड बॉलची घोषणा करत असताना रात्रीच्या ठीक 8:16 झालेत. आज सोडा आपण, चला काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आपण शॉर्ट आउट केल्या, थोडं डिले आहे परंतु त्याची रिकव्हरी आपल्याला करायची वेगवान खेळानं. हा फुलटॉस होता, हवेत गेला बॉल. उंची तर भरपूर, लांबी डिस्टन्स किती कव्हर करे, फील्ड पोहोचला अक्षय ऑलमोस्ट, परंतु त्या अगोदरच इनसाइड ऑफ द सर्कल फील्ड पोहोचला आणि बघता बघता 2 रन पूर्ण केले दोन्ही बॅटर्सनं. स्कोरबोर्ड पुढे चाललाय, काही रन्स हवेत, काही स्कोरिंग शॉट हवेत. वॉट अ डिलिव्हरी, अप्रतिमा बॉल राहिलाय. वाईड यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी. बघा किती चेंज ऑफ स्पेस आहे. एखाद्या फलंदाजाला जर संभ्रमात टाकायचं असेल ना तर तुमच्याकडे गती परिवर्तन असायला हवं, किंबहुना एखादा लेग कटर बॉल, ऑफ कटर बॉल असायला हवा. तसं काही बघायला मिळालं या षटकामध्ये राम फुलोरे. बघा मागील बॉल भरपूर गतीनं वाईड यॉर्कर केला आणि आत्ताचा हा बॉल जवळपास त्याहून अर्ध्या गतीनं. जर मागील बॉल 100च्या स्पीडनं असेल तर आत्ताचा बॉल जो जवळपास 50-55च्या स्पीडनं असेल. इतकं काही बदल त्यांनी या षटकामध्ये केले आणि जवळपास फक्त आणि फक्त 3च धावा या ओव्हरमध्ये आलेले. त्यामध्ये एक एक्स्ट्रा लेग बाय. पाणी हवाय प्लीज, पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्डवर टोटल रन्स आहेत त्या 16 धावा 3 खेळाडूंच्या मोबदल्यानं. जेव्हा पाण्याची मागणी होते तेव्हा खेळाडू कक्षमध्ये तिकडे पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक टीम जेव्हा जेव्हा पाणी हवं असेल तेव्हा तिकडूनच तुम्हाला पाणी घेऊन यायचंय. चला फिल्डिंग मध्ये लगेच बदलाव होत आहेत. सेट केली जाईल 3ऱ्या षटकासाठी हे फिल्डिंग डिपार्टमेंट. लक्षात घ्या 5 षटक 4 गोलंदाज कंपल्सरी आहेत. आजोबीस जर तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे असेल तुम्ही वापरू शकता, परंतु 4 कंपल्सरी आहेत. एकच बॉलर फक्त 2 षटक फेकेन. तिसऱ्या षटकाला आरंभ होणार आहे. गोलंदाजीमध्ये काही परिवर्तन मला वाटतं सध्या बॉलिंगसाठी अक्षय गायकरला आणला, याचा अर्थ राम फुलोरे पुन्हा एकदा अजून एक षटक घेऊन येईल, कारण त्याने इकॉनॉमी गोलंदाजी केली असं वाटतंय. ओके, टीमच्या मनामध्ये माइंडमध्ये काय आहे. स्कोरबोर्ड 16 वर सध्या 2 षटक समाप्त झालेत. सध्याचा करंट रन रेट 8.00. 3 प्रमुख बॅटर बाद झालेत. कैलासला काही रन्स करावे लागतील. सिंगल डबल कडे थोडं कॉन्सन्ट्रेट त्याला करावा लागेल. तर बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु मला वाटतं थोड्या अंदाजे फटका लगावण्याचा प्रयत्न केल्याचे. ॲक्युरसी, हेड पोझिशन्स अँड हँड कॉर्डिनेशन महत्वाचं असते खेळामध्ये, ते मुळात नव्हतंच. त्यामुळे थोडं जपून नाही तर थोडं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल. हा फुलटॉस होता. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेचण्याचा प्रयत्न. रेडी नव्हती या फुलटॉससाठी. एज लागल्यानंतर होय बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल इथे. स्कोरबोर्ड थोडा शांत आहे, थंड आहे.
आणि त्याला एक वेग द्यावं लागेल, गती द्यावी लागेल. क्रिकेट खेळत असताना तुम्ही प्रत्येक क्षणाला तयार पाहिजेत. प्रत्येक बॉल नवीन चॅलेंज तुमच्यासाठी घेऊन येतं, किंबहुना वेगळ्या टप्प्यावर असतं, वेगावर असतं. समोर डाऊन द ग्राउंड. जर बॅटर सुळीच्या तुम्ही स्लॉट मध्ये बॉल द्याल तर त्याच्या मनगटामध्ये भरपूर ताकद आहे आणि त्या ताकदीचा तंतोतंत वापर त्याने केला, ठोकला षटकार. थोडे मोमेंट शिफ्ट होत आहेत. चला मॅच बॉल जर पुढील अर्ध्या मिनिटामध्ये तुमच्याकडे येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला 2 चॉईस बॉल आम्ही देतो आणि तुम्ही लगेचच नवीन बॉल यूज करायचे. जसं मॅच बॉल येईल तसं लगेच तो तुम्हाला दिला जाईल. बघा आलाय. धावसंख्या झाले टोटल स्कोर बोर्ड 23. 23 खेळाच्या मोबदल्यानं खेळाचं पहिलं सत्र सध्या सुरू आहे. अक्षय गायकवाड पहिले 2 बॉल खूप चांगल्या टप्प्यावर नियंत्रण ज्यामध्ये होतं, परंतु मागील बॉल जो सोनीच्या स्लॉट मध्ये दिला आणि तो अगदी बाजूला पार्किंग प्लॉट मध्येच मिळालाय. यावेळेस फुटवर्क नव्हतं. टेनिस क्रिकेट खेळत असताना मॅक्झिमम प्लेयर असणार ते फुटवर्क पुढे वापरतात, परंतु सध्या सोनी थोडा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न करतो, त्यामुळे बॉल पासून मला वाटतं बॉलच्या जवळ जाण्याऐवजी तो अजून जास्त दूर जातोय. त्या कारणाचे डॉट बॉल येतात, त्यामध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. होय असंच बघा, आता बॉलच्या पुढे गेला, बॉलवर गेला, फुटवर्क वापरला, फ्रंट फुटला गेला आणि हा शॉर्ट लेनचा बॉल ज्यावर पुल केलाय, ठोकलाय षटकार. मिडल ऑर्डर मध्ये, कारण टॉप ऑर्डर जेव्हा नाराज करतात तेव्हा मिडल ऑर्डर कडे रिस्पॉन्सिबिलिटी येतात, जबाबदारी येतात आणि त्या जबाबदारीची जाणीव घेऊन खेळ करायचा असतो. अगदी सुनील सारखा आणि सध्या मैदान गाजवण्याची तयारी त्यांनी केली. कोई थोड्या इम्प्रूव्हमेंट त्यांनी स्वतःमध्ये केलं. थोडं बॅकफुटला जाऊन खेळत होते, परंतु आता फ्रंटफुटचा अतिशय चांगला वापर त्यांनी केलाय. पुन्हा एकदा फुल टॉस होता. वन्स अगेन क्रॉस बॅट, फिल्डरला चकमा देत असताना बॉल चाललाय, एका टप्प्यानं बाउन्स होत असताना बाउंड्री लाईन बाहेर प्रेक्षक दीर्घामध्ये 1 बाउन्स इन टू द फॅन्स 4 रन. महागड षटक जवळपास 17 धावा या ओव्हरमध्ये आलेले आहेत. अक्षय गायकरच्या धावसंख्या आता बनले टोटल बोर्डवर 13 धावा. सुरुवातीला करंट रन रेट 8 होतं, ते आता रन रेट जम्प करतोय 11 सध्या 0-0 रिकॉर्ड सध्या माफ करा करंट रन रेट आहे. त्यामुळे 3 षटकामध्ये 33 रन बनलेत. विकेट सुरुवातीला होई गमावल्या, प्रमुख बॅटर बाद झाले, परंतु त्यानंतर सुनील काय बॅटिंग करतोय. असंही म्हणतात ना की जबाबदाऱ्या झुगारून देणं किंवा जबाबदाऱ्या अगदी भिरकावून देणं, फेकून देणं फार सोपं असतं ना या खेळामध्ये, परंतु त्या जबाबदाऱ्या अगदी खांद्यावर घेऊन पेळवणं आणि अशा अपेक्षांची पूर्तता करणं, क्रिकेट रसिक राजाला आपल्या फॅन्सला खुश करणं हे खूप मोठं काम असतं. ते काम सध्या सुनीलनं केलं आहे. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. चांगल्या धावा त्यांनी केल्या. टोटल स्कोरबोर्ड 33 वर आणि पुन्हा एकदा आता राम फुलवर आलेत, ज्यानं दुसरं षटक सेफ फेकलं होतं. गतीनं बीट केलाय कैलासला. मला वाटतं सध्या कैलासनं त्याचा रोल अदा केला पाहिजे. क्रिकेट खेळत असताना अगदी तुम्ही प्रेझेंट असलं पाहिजे. मैदानामध्ये सिच्युएशन्स काय आहेत, पार्टनरशिपकडे तुम्ही बिल्ड केलं पाहिजे. जर एखादा बॅटर चांगली बॅटिंग करतोय, त्याचा सूर गवसलाय, तर त्याला तुम्ही जास्तीत जास्त बेस्ट सायकलिनकडे ठेवलं पाहिजे. होय तुमच्यामध्ये क्षमता आहे, नो डाऊट, परंतु सिच्युएशन मॅटर करतं. हा वेग बघा, राव फुलोरे वेगवान बॉल डिलिव्हरी केलाय, चांगला वापर केला आणि बघा सिंगलला चुकवलं नाहीये, त्याला लगेच डबल मध्ये रूपांतर हे केलं पाहिजे ना, हे बेटर आहे. कारण प्रत्येक बॉलवर तुम्हाला स्कोरिंग शॉटच येईल, षटकार चौकारच येईल याचा नेम नाहीये, परंतु काही बॉल सिंगल डबल साठी असतात, जसं या बॉलवर केलाय. कारण जेवढ्या आता मला वाटतं सध्या कैलास खारुडकर जेवढ्या सिंगल डबल करेल
तेवढं प्रेशरही थोडं धावांचं कमी होत जाईल, कारण या सिंगल डबलचं महत्व वाढतं जेव्हा षटकार चौकार अधूनमधून कंटिन्युअसली येतात. आणि अगदी तिकडे फोकस केलाय. पुन्हा एकदा हा फुल टॉस बॉल पूर्णतः स्वतःला क्लोज केलं होतं. एक रन पूर्ण झाले, बॉल पाठीमागे चालले, थोडं फुटबॉल स्टाईल हा बॉल अडवलाय, परंतु आता स्ट्राईक सोडायची नाहीये सुनीलला. सिंगल अगदी लेग बाय न मिळेल. कैलास बॅटिंग करताना एक्झॅक्टली चुका काय करतोय, तो लवकर इनॅक्शन मध्ये येतोय, स्वतःला संपूर्ण फोल्ड तो करतोय. मला असं वाटतं की एका क्षणासाठी तो स्वतःला पूर्णतः क्लोज करून घेतोय, त्या कारण बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्यामुळे त्याच्यात थोडं अँगल मध्ये त्याला स्वतःला बदलाव करावा लागेल. वेगवान बॉल होता, चांगला बॉल होता, परंतु तेवढाच क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चालला, हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चौकार. नंतर दोन्ही नेक्स्ट टीम देखील सज्ज होत आहेत, जय मोटर्स, साई इलेव्हन चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट अकोली संघ तुम्हाला बघायला मिळेल. परंतु सध्या यानंतर मॅच सोडून थोडी वेट करावं लागेल, कारण विनर वर्सेस विनर ही मॅच देखील तुम्हाला बघावी लागेल, कारण यातून एक संघ पुढे क्वालिफाय होईल सुपर 14 साठी. डॉट बॉल अगदी बघा मिळालाय, कमबॅक आलाय, गती कमी ठेवली, बॅटच्या टोईन वर बॉल लागलाय अगदी, त्यामुळे बॉलरच्या अगदी पाठीमागे बॉल जाताना आपण बघितलं आशिष तिकडे होता. एक रन पूर्ण होईल आणि हेही षटक आता समाप्त झालंय. चांगली गोलंदाजी केली रामनं. खरं तर बघितलं तर या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्यांना 3 धावा 1 विकेट्स, आणि नंतर या ओव्हरमध्ये जरी विकेट मिळालं नसलं तरीही इकॉनॉमी तो राहिलाय. जवळपास 8 धावा त्यांनी खर्च केल्यात, म्हणजे त्याचे 2 स्पेल हे भोकरपाडा टीमच्या दृष्टिकोनातून अफलातून राहिलीत. फक्त 4 षटकं समाप्त होत आहेत. 41 धावा बोर्डवर आहेत आणि 3 खेळाडू त्यांनी गमावलेत. तिकडे खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. फिल्डिंग पटपट सेट करा प्लीज, मॅच लगेच ऑन करायची तुम्हाला, अखेरचं षटक बाकी आहे. वाऱ्याची हलकीशी झुळूक, कारण ग्राउंड पेस पासून भरपूर उंच आहे मैदान तुम्हाला बघायला मिळतं. चला पुढील 5 मिनिटांमध्ये हे षटक संपलं पाहिजे, लक्षात घ्या प्लीज.
थोडं फास्ट खेळा, जास्त वेळ तुम्ही घेतायत मैदानामध्ये. बॉल तयार होते. अंतिम षटक फेकलं जाणार आहे. स्कोरबोर्ड 41 वर आहे. 7व्या क्रमांकाचा बॉल डिलिव्हर केला. तिकडे 13 वर 3 विकेट गमावले होते. त्यानंतर चांगली पार्टनरशिप सोनी आणि कैलास या दोन बॅटर्स मध्ये. अखेरचं षटक एक खेचून मारलाय. फिल्डर आहेत रेडी, परंतु बॉलवर धावून ऐवजी प्रतीक्षा खेळ आणि त्यामुळे बॉल बाउन्स होत चाललाय बाउंड्री लाईन बाहेर. चौकार. सध्या गोलंदाजी 100 टप्पर आणि पहिलाच बॉल फिल्डिंग मध्ये पाहिजे तेवढी साथ मिळाली नाही. सुनील काय बॅटिंग केली आहे. वरचं टॉप एज लागले आणि विकेट किपरनं टिपला. हा जाईल त्यामुळे संदेशला मिळेल अगदी विकेट आणि आणखीन एक खेळाडू विकेट नंबर 4. या 41 रन तुम्हाला बघा मिळत आहेत, परंतु त्यामध्ये सुनीलनं काय बॅटिंग केली. टोटल स्कोरबोर्ड माफ करा 45, परंतु सुनीलनं त्यामधून जवळपास रन केले. 37 धावांची दमदार मॅरेथॉन इनिंग. संपूर्ण संघ ढासळला होता. टॉप ऑर्डरचे बॅटर्स पास झाले होते. फार जबाबदारी येऊन थांबले होते आणि मैदानामध्ये ते सगळ्या ऍक्सेप्ट करत असताना ही 37 धावांची मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली. टीमला सावरण्याचं काम केलं. समाधानला आपण बघतोय सध्या आज चिंचोली संघाकडून नेतृत्व करेल आदित्य. बाकी बॉल बर यश मिळाले त्याला. लेन थोडी पाठीमागे ठेवली, परंतु अंपायर सिग्नल यस इट इज वाईड. कारण ऑफस्टिकच्या खूप बाहेर बॉल डिलिव्हर्ड होते. आणखीन एक चांगला अगदी बॉल डिलिव्हर करायचं होतं, कारण मानसिकता हीच होती की बॉडी पासून दूर ठेवायचं, परंतु तिकडे तो टप्पा नियंत्रणामधून बिघडल्या कारणास्तव वाईट. एक्स्ट्रा रन फायटिंग टोटल बनली आहे बोर्डवर 46. हो, खूप चांगला फटका आहे. बॉल चला डीपला. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर्स कडे जवळपास पोहोचलेत. गुड फिल्डिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. इझिली 2 रन पूर्ण झालेत. अगदी मैदान आपण बघितलं ना आकाश, फार फास्ट आहे, कारण ज्या पद्धतीने बॉल बाउन्स होतो, रन करतो मैदानावर, त्याला बॅट्समन इकडे जर कॅप शोधत असतील तर खूप चांगले मला वाटतं चौकार किंवा किंबहुना षटकार त्यांना प्राप्त करण्यामध्ये यश मिळवू शकतो. हलकासा ऑफ कटर बॉल राहिलाय. रॉंग वन पद्धतीचा हा चेंडू होता. डॉट बॉल मध्ये याचं काउंटिंग होते. अंतिम षटकामध्ये आदित्यने एका बाजूने भरपूर जोर लावलाय धावसंख्या थांबवण्यासाठी. 48 वर टोटल आहे. काही बॉल शिल्लक राहिले तर पहिल्या डावातील पहिल्या सत्रातील. स्किट केला बॉल, परंतु दूर आहे. व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा बघायला मिळत आहे. थोडे एक्स्ट्रा रन्स बघायला मिळत आहे. स्कोरबोर्ड अजून पुढे 39 वर पोहोचलाय. फायटिंग टोटल ऑन बोर्डवर चांगल्या रन्स सध्या बघायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग केली आहे. खूप चांगल्या रन्स आहेत. थोडं डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु समोर डाऊन द ग्राउंड ऐवजी थोडं टॅपिंग क्रिकेट, जसं बॉक्स टाईप मध्ये आकाश आपण खेळायचो तशाच पद्धतीचा हा बॉल इथे खेळून काढला बॅटरने. अर्धशतक पूर्ण झालंय मोरिया 11 दुंद्रीपाडा संघाचं. सुरुवात जशी झाली होती, जी सुरुवात हवी होती तशी बेलाली नव्हती. एक वेळ असं टेन्शन होतं की अगदी मनामध्ये एकच काळजी होती 40-42 रन बनतील का, परंतु त्याचं उत्तर दिलं. पुन्हा एकदा बॉल स्पॅक ड्राइव्ह, बॉल चालला डीप मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे घरंगळ. फिल्डर मागे सेकंड रन अटेम्प्ट केले, थ्रो चुकीचा आहे, त्यामुळे इझिली 2 रन पूर्ण होते दोन्ही बॅटर्स कडून. आणि इकडे पहिलं सत्र आता समाप्त होतं. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. बॅटिंग करत असताना टीम दुंद्रीपाडानं एकूण रन केलेत 52. 53 धावांचं आव्हान आहे. चला, वडवली संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असताना दिसवायचे तुम्हाला. विनर वर्सेस विनर यानंतरची मॅच बघायला मिळेल. 2 विजेते संघांमध्ये लढत आहे. चला, टीम दुंद्रीपाडा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपण बोकरपाडा संघ खेळ कक्षामध्ये जाऊन असताना दिसत व्हायचं आणि
जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल ऐकूया पुन्हा एकदा आमचे युवा समालोचक, अगदी सुशिक्षित व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले क्रिकेटर्स आहेत. ऐकूया आपण आकाश शेख यांना. त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही ते आभार व्यक्त करू आणि त्यासोबत सगळ्यांना मी घेऊन चालेल मैदानाच्या आतमध्ये. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट जाणता राजा ट्रॉफी 2026. यंदाचा हंगाम आणि खानाव टेनिस क्रिकेट विश्वाला एक नाविन्याची जलाली प्राप्त करून देणारी स्पर्धा अर्थातच जाणता राजा ट्रॉफी. आणि त्या ट्रॉफीचा आपण पाहतोय आज दुसऱ्या डे नाईटचा फॉर्मॅट आणि त्याची सुरुवात इथे होत आहे, ज्यामध्ये आपण जरूर आता फ्रेश पूलमधून पहिल्या फेरीतून दुसरा सामना इथे एन्जॉय करतोय. जिकडे दुंद्रेपाडा संघ बॅटिंग करत असताना पहिला आपला त्यांच्या बॅटिंग युनिटनं जमा केला. टोटल इन्व्हेस्टमेंट 52ची पाहायला मिळाली आणि 53 धावांचं आव्हान आपल्याला सेकंड हाफ साठी देऊन पाहायला मिळणार आहेत भोकरपाडा संघासमोर. थोडे चेंजेस भोकरपाडामध्ये देखील आज संदेश आपल्याला जरूर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात या टीमच्या युनिटमध्ये. आणि आशिष सारखा एक चांगला फलंदाज त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे. प्रणय असेल, त्यानंतर अगदी सिनियर खेळाडू यांचा एक चांगला युनिट त्यांनी बांधलेला आहे. भोकरपाडा बी हा संघ आपण इथे मैदानाच्या आतमध्ये लढाई लढताना पाहणार आहोत. धावा वाचवायच्यात, डिफेंड करायच्यात. षटकाची सुरुवात कशी होईल, कुणाला इथे निवडतील यासाठी जरूर चर्चा केली जाईल. त्याआधी एक अनाउन्समेंट आहे की फलंदाज जे ते लवकर मैदानामध्ये पाठवायचे. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा. बॉल तुम्हाला तिकडे स्क्रीनवर मिळतील, त्यामुळे जास्त विळंब करू नका. फिल्डिंग टीम आपणही फिल्डिंग सेट ठेवा, थोडं फास्ट खेळा याची विनंती आम्ही तुम्हाला करतो. चला, जो आमचा मी म्हणेन की युनिट आहे, जो ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी जो सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात, त्यांची तुमच्यावरती आता इथून तिखट नजर आहे. त्यामुळे तुम्हाला इथून जी सुरुवात आहे ती डावाची लवकर करायची. मधोमध्ये जास्त वेळ कुणी मी म्हणेन की खर्च करू नका, थोडं गतीनं घ्या. दुंद्रेपाडाला धावा वाचवायच्या तर धावा बनवायच्या भोकरपाडाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे, ज्यामध्ये आघाडीचा फलंदाज किशोर आणि संदेश फुलोरे हे दोन फलंदाज पाहायला मिळतील. चर्चा होती संदेशची, कारण इन ॲक्शनमध्ये आता युनिटमध्ये नवीन फलंदाजाचा आपल्याला नाव ऐकायला मिळतं या संघामध्ये. सो तो एक जरूर प्लस पॉईंट आहे भोकरपाडासाठी आणि एक मायनस पॉईंट राहील दुंद्रेपाडासाठी. बट दुंद्रेपाडाची बॉलिंग युनिट चांगली आहे आणि त्यामध्ये एक आपल्याला चेंजेस पाहायला मिळतो की सनीसारखा गोलंदाज त्यांच्याकडे सध्या मी म्हणेन की आजच्या या बॉलिंग युनिटमध्ये नाही आहे. चैतन्याचा समावेश आहे त्याऐवजी. बट सनीचा आपण जर पाहिलं तर आतापर्यंत झालेल्या रिसेंट 2 मॅचेसमध्ये अगदी एका मॅचमध्ये 3 धावा, एका मॅचमध्ये 4 धावा असं षटक त्यानं टाकलं होतं. सो तो एक इमर्जिंग खेळाडू संघामध्ये नाही आहे, हा एक चर्चेचा भाग राहील. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋषिकेश खारुटकर आता बॉलिंग युनिटमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार संघनायक आणि संघनायकाचं उत्तरदायित्व इथून साकार करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला आहे. सेकंड आपला धावा चेज करायच्यात, त्यासाठी आघाडीची जोडी स्ट्राईक हँडला आपल्याला किशोर पाहायला मिळेल, संदेश पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक हँडला पण किशोरला पाहतो. बघा, सर्व पालकांना विनंती आहे, जे लहान मुलं आहेत ते स्टेजच्या पाठीमागे जात आहेत. सगळे इलेक्ट्रिक सप्लाय आहे ना ते तिकडूनच आहे, त्यामुळे लहान मुलांना विनंती आहे स्टेजच्या खाली कोणी जाऊ नका. जर कोण आढळला तर कडक कारवाई होईल, लक्षात घ्या. त्यामुळे लहान मुलं स्टेजच्या खाली कोणच जाणार नाही. तिकडे ओपन समोर पार्किंग मध्ये तिकडे जाऊन खेळायचं असेल तर, पण स्टेजच्या काही कोणच जाणार नाही, लक्षात घ्या. नक्कीच सगळ्या मी पालकांना सूचना देईन की तिथे जाऊ नका, नाहीतर तंदूर येईल मित्रांनो. आयुष्य अनमोल आहे, त्यामुळे त्याची तुम्ही जरूर काळजी घ्या. मॅचकडे आपण जाऊया. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 लेट्स बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल ऋषिकेश. संदेशसाठी आक्रमण करायचा प्रयत्न, फटका हवेत, वॅकेंडरिया सत्या पोहोचेल का प्रश्न. अवाक्याच्या बाहेर बॉल. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि 2 धावा सहज गतीनं पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्या आपण पाहतो अपग्रेड
आणि अकाउंट ओपन टीमचं बॅटिंग करत असताना भोकरपाडा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करत असताना आपण पाहतो 2 सुरुवात झालेली आहे. एक चान्स आली होती, सत्या खारुटकर यानं जरूर प्रयत्न चांगले केले, बट लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की बॉलपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण झालं आणि हा जो झेल आहे तो झेल मात्र कलेक्ट करू शकले नाहीये तिथे. संघाची धावसंख्या आपण जर बघितली तर 2 आपण पाहतो अकाउंट ओपन झालेलं आहे. इथे आपण पाहतोय जरूर यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळाला आणि यॉर्कर लेनचा बॉल आपण पाहतोय इथे जरूर पाहायला मिळतोय. कोला टाकलेला डीप मध्ये गोलंदाजी, यावेळेला थोडे चेंजेस पाहायला मिळत आहेत बॉलिंगमध्ये. ऋषिकेशची ही एक ओळख आहे, स्पेशली बॉलिंग ज्या वेळेला तो करतो त्यावेळेला प्रत्येक बॉलमध्ये तो चेंजेस करत राहतो. नाविन्यपूर्ण गोलंदाजी टाकायचा मनसोबा, म्हणूनच सध्या मी म्हणेन की मोरिया 11 दुंदेपाडा संघाचं टेनिस क्रिकेट हायलाईट करणाऱ्या खेळाडूमध्ये यादीमध्ये या खेळाडूचं नाव पहिल्या नंबरला येतं आणि तोच गोलंदाज पॉवर प्लेला राऊंड अँगलनं बॉलिंग करतो. ओ लाऊड शॉट, पंचांकडे जोरदार अपील. अपिलीला उत्साह काय मिळेल. यस, बॅटर बाद, योग्य निर्णय पंचांचा, कारण लिडिंग एज लागली होती, इनसाइड एज, आणि तिथून आपण पाहिलं विकेट किपरनं योग्य कॅच आपण पाहतो कॅरी करत असताना फलंदाजाचा डाव संपुष्टात. ज्या संदेशची चर्चा होती त्या संदेशचा डाव इथे समाप्त झाला. किशोर जमा करा. करण्यासाठी आपल्याला एक ताकद निर्माण होते आणि त्यासाठी तो मोमेंट बनवण्यासाठी ती विकेट फार महत्त्वाची राहते आणि पॉवरप्लेला विकेट पडायचे चान्सेस असतात, त्या प्रोबॅबिलिटीज राहतात आणि त्याचाच इथे फायदा उचलत असताना आपण पाहतोय गोलंदाज जो पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करतोय ऋषिकेश, त्यानं सफलता इथे प्राप्त केलेली आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या 3 झालेली आहे, 3ला 1 पडला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय बॅटिंग करण्यासाठी आशिष फुलोरे, वन ऑफ द ग्रेट. पुन्हा एकदा आपण पाहतो आता इथं बॅटिंग युनिटमध्ये अजून एका ग्रेट फलंदाजाचं नाव यादीमध्ये पाहायला मिळेल. धावा चेस करण्यासाठी एक त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा फलंदाज आहे टीम भोकरपाडासाठी आणि संपूर्ण दारोमदार या खेळाडूवरती राहणार आहे मॅचची, यात मात्र शंका नाही आहे. सो स्ट्राईक एंडला आता इथून आशिष फुलोरे आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्क फॉर ऋषिकेश आणि ऋषिकेशचा पुढचा बॉल समोर आशिष. बेटल इंटरेस्टिंग राहिली. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहा तिकडे पॉइंटला बीट केलं, एक्स्ट्रा कव्हरला बॉल रन होतोय, पाठलाग होतोय बॉलचा. 1 रन कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे, 2 धावा पूर्ण केल्यात. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट, बीट झाले पॉइंटचे खेळाडू आणि जसा तिथे आपण पाहिलं की संधी निर्माण झाली त्याचा फायदा उचलला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावसंख्या पुढे अपग्रेड, 5 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत ऋषिकेशच्या माध्यमातून डिलिव्हर झालेले आहेत आणि शेवटचे 2 बॉल आता बाकी आहेत या षटकातून. पहिलं षटक प्रगतीपथावरती पॉवर प्लेला गोलंदाजी आणि पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी सध्या तरी आपण इथे पाहतो. डीजे हंसिका, अश्विन भोपी यांची संपूर्ण टीम आपल्याला इथे पाहायला मिळते. उल्लेखनीय कार्य त्यांचंही आहे, त्यांचे आपण विशेष कौतुक करूया आणि त्यांनाही शुभेच्छा या पर्वाच्या. माचकडे आपण जातोय. सेकंडला आशिष डान्सिंग डाऊन द विकेट. ओ विकेट कीपरनं केलंय काम तमाम. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट ऋषिकेशनं एक मोठा काटा बाजूला काढलाय मॅच मधून. भोकरपाडाला मोठा धक्का. फलंदाज आशिष फुलोरेचा डाव संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बालकृष्ण पाटील याला संधी मिळाली आहे, बालकृष्ण बडे याला संधी मिळाली आहे. मधल्या फळीमध्ये आपण पाहतो जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं वाहून देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला बालकृष्ण बडे. बीबी 5ला 2 पडलेले आहेत. विकेट आपण पाहतो इथून मात्र दडपण टाकणारे आहेत, यात मात्र शंका नाही. धावांचा पाठलाग करायचा आहे, दडपणाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आता इथून आपण पाहतोय प्रेशर जुगारून सध्या तरी आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते आणि या पॉवर प्लेला ज्या विकेट आल्यात त्या इम्पॅक्ट टाकणाऱ्या आल्यात दोंद्रेपाडासाठी आणि इथे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी देखील.
कारण ज्यावेळेला विकेट पडतात थोडं दडपण जाणवतं, त्यातील मात्र शंका नाही. ते दडपण थोडं बाजूला काढावं लागेल. एखादा मोमेंट इथे मी म्हणेन की साधावा लागेल, मोमेंट शिफ्ट करावा लागेल. बॅटिंगचा जो मी म्हणेन की आता इथून रवैया आहे थोडासा वेगळा बदलावा लागेल. धावा इतक्या नाही आहेत चेस करण्यासाठी. तसं पाहिलं तर 50+ धावसंख्या म्हटली तर जरी इकॉनॉमिकल फिगर षटकं 2 गेली तरी 3 षटकामध्ये धावा चेज होण्याचे चान्सेस असतात. टेनिस क्रिकेट सध्या पाहिलं तर आपण फास्टेस्ट क्रिकेट आहे आणि इथे पाहिलं तर फॉर्च्यून विकेट आहे. आता सध्या वाऱ्याचा ओघ नाही आहे, त्यामुळे बॅटर्सला तेवढीच संधी आहे जेवढी संधी बॉलर्सला आहे. ओव्हर संपलेले आहे. पॉवर प्लेमध्ये 6ला 2 बाद. बॅटिंग सेकंड आपला भोकरपाडा. सहा धावा फलकावरती 2 गड्यांचा मोबदला. पाठोपाठ आलेला विकेट थोडंसं दडपण टाकणाऱ्या होत्या, यातील मात्र शंका नाही आहे. आता बॉलिंग युनिट मधून कोणाचं नाव येणार याकडे लक्ष राहील. अनिकेत असेल एक विकल्प त्यांच्याकडे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर चैतन्यासारखा एक चांगला खेळाडू त्यांच्या युनिटमध्ये आहे. सो अनिकेतकडे जात आहेत सध्या बॉलिंगसाठी. अनिकेत चौधरी आले आहेत बॉलिंग युनिटमध्ये ओव्हर नंबर 2 साठी. 6 रन्स ऑन बोर्ड. P2 ला सुरुवात होते. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. 30 यार्डमध्ये बाकीचे उर्वरित खेळाडू, ज्यामध्ये विकेट किपर आणि बॉलरचा समावेश आहे. ऑफिशियल्स देखील आपण पाहतोय मॅचला अगदी जवळून आनंदित आणि एन्जॉय करतायत या मॅचला. जिथे मुख्य पंच आपल्याला जरूर वाघमारे ऑफिशियल्स पाहायला मिळतील देवतचे. त्यानंतर केवायचे सँडी पालकर सर, जे स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम पाहतात त्या मॅचमध्ये. दर्जेदार पंच म्हणून या परिसरामध्ये नामांकित असलेले नाव आणि त्यांचा संपूर्ण पॅनल आज इथे या स्पर्धेला जरूर कव्हर करण्यासाठी सहयोग देतोय. त्यांनाही शुभेच्छा. सेकंडला फलंदाज तयार चैतन्य. हो, चैतन्यला आणलाय. पहा थोडे चेंजेस पाहायला मिळालेत. सुनील सोनवलकर डाऊन द ग्राउंड होते कॅच वरती. विरोधाच्या प्रवाहाच्या विरोधानं आपण पाहिलं की थोडे धावत गेले होते. थोडी इजा झाली तिकडे. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. रन आले 2 या बॉलवरती. 2 धावसंख्या पुढे आपण पाहतो सध्या सरकलेली. एकूण धावसंख्या 8 झालेली आहे. चेंजेस करू शकता. तुमच्याकडे 12th मॅन आहे. पाणी घेऊन जायचे. पाणी. चला 12th मॅन पाणी घेऊन जा. यस. ओके. टोटल चेंडू आतापर्यंत एकच झालेला आहे या षटकातून आणि तिसऱ्या पंचांची मागणी आहे या मॅचमध्ये. बॉलर्सवरती आक्षेप घेतलेला आहे. सो आपण इथे ऑफिशियल्सला देखील सूचित करूया की आपण देखील त्या गोष्टीसाठी तयारीत राहायचं. पाण्याची मागणी या. चला थोडी इजा झालेली आहे, त्यामुळे ते आपण थोड्याशा अडचणी आहेत, त्यामध्ये आपण जरूर सुरळीत असेल तर आपण लगेच मॅच इथून सुरू करूया, कारण जास्त वेळ नको. आज भरपूर की कोलंबा निर्माण झाला या मॅचला, त्यामुळे थोड्या जबाबदाऱ्या आपल्यावरती देखील आहेत. आता याची आपण दक्षता घ्यायची. मॅचकडे तुम्हा सगळ्यांना पुनशा घेऊन चालेल. मॅचकडे आपण जातोय. दरम्यान इथून बॉलिंग युनिटमध्ये चैतन्याचं नाव. सुरुवात चांगली चैतन्याची. पहिल्या बॉलवरती आलेल्या 2 धावा आणि 8 वरती संघ आपण पाहिला इथून प्रवास करत असताना. उर्वरित आपण जर पाहिलं तर 23 चेंडू बाकी आहेत. 45 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही 12च्या सरासरीनं धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी.
स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत, हाय जम्प बट बीट झालेत. लॉंग ऑन मध्ये आपण पाहिलं की काऊ कॉर्नरच्या फिल्डरकडून तिथे आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळतं. बॅकअप चांगलं सत्या खारुटकरचं. फेकी देखील मुख्य एंडला बॉलिंग युनिटमध्ये जे बॉलर आहेत त्यांच्याकडे थ्रो, आणि तिथे आपण पाहिलं की जरूर तोपर्यंत 2 धावा घेत असताना फलंदाजाचा जरूर हा प्रयत्न होता, बट एकावरती त्यांनी समंजसपणा दाखवला आणि सिंगल आली या बॉलवरती. सिंगलला धावा संख्या 9 वरती. तिसरे पंच देखील आपण पाहतो. आता इथून मात्र चैतन्यवरती देखरेख ठेवतायत. शैलीवरती आक्षेप आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. पुनशा स्ट्राईक रोटेट असताना ओ द विकेट. लव फुल टॉस, गॅप शोधायचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये यावेळेला प्रोटेक्शन स्वतः ऋषिकेश आहेत कॅप्टन. सो इथे मिळेल सिंगल. सिंगल पेक्षाही वेगळा पर्याय नाहीये उपलब्ध. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतो थोडी धीम्या गतीनं पुढे चाललेल्या. धावा चेस करायच्यात, चान्स आता घ्यावी लागेल कारण इथून दडपण पडलेलं मात्र जरूर आपण पाहतोय. यस, टोटल आपण 10 धावसंख्या पाहतो धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. तिसरे पंच आहेत, ट्यून आहेत. 10 धावसंख्या टोटल वरती. इथे हा चेंडू, ओ इथे पहा हा चेंडू जरूर पाहायला मिळेल आपल्याला. चांगला चेंडू हा, 1 रन जरूर आपण पाहतो. सिंगल मिळणार आहे. जस्ट 1 रन इज देअर. सो एका धाव्यानं धावसंख्या पुढे. थोडी धीम्या गतीनं बॅटिंग, त्यामुळे थोडासा मॅच मध्ये मिळेल की जो इंटेंट हवाय तो इंटेंट मिळत नाहीये. उमेशजी पाटील चिंचवलीचे, त्यानंतर नुकताच जे कुमार मधून श्री झाले ते नीरज जांभले आणि आमच्या अंड्याबाई त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही स्वागत करू. मॅचकडे मी पुन्हा तुम्हा सगळ्यांना घेऊन चालेन. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट. मॅच थांबवू नका प्लीज, कारण जास्त आज 4 वाजण्याचं दाट शक्यता आहेत आणि उद्याचा शेड्यूल आपण पाहिलं तर सगळ्यांचं बिझी आहे, त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. मॅचकडे घेऊन चालेल. चैतन्य पुढचा बॉल. 8व्या बॅटनं खेळायचा प्रयत्न. हो बीट झालेत. सेकंड लेग स्लिपचा खेळाडू राजा पाठलाग होतोय बॉलचा. फाईनला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पंधरा धावसंख्या. चौकारानं इम्पॅक्ट पडला, ज्याची गरज होती तो चौकार आता इथे आलेला आहे भोकरपाडा संघासाठी. शेवटचा 1 बॉल शिल्लक या षटकामधून. 19 बॉलला 38 धावांची गरज आहे. अजूनही सरासरी आपण जर पाहिली तर 12.00 मॅच मध्ये अजूनही बनून आहेत भोकरपाडा बी संघाचे खेळाडू, यात मात्र शंका नाहीये. बॉलर तयार आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. लाऊड शॉट पंचांकडे अपील साकारली आहे. पंच अपीलला फेटाळतायत. 1 रन तोपर्यंत घेत असताना आपण पाहतोय फलंदाज लेग बायचा इशारा पंचांचा. एक सिंगल इथे. एका धाव्यानं धावसंख्या 16 या आकडावरती. 8च्या सरासरीनं 16 धावसंख्या टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या बॅटिंग आपण पाहतो धावा चेस करत असताना भोकरपाडा संघाच्या. येणारे बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 3 साठी कोणाची निवड होणार, आता एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. ऋषिकेश वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी येतील की मग इथून अजून अनिकेत नावाचा एक विकल्प आहे तो वापरतील. मी आधी चर्चा केली की आज सनी मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डला नाही आहे. सो सनीच्या जागेवरती रिप्लेस नाव एक शोधायचं आहे. सो तोही एक चर्चेचा भाग आहे. ऋषिकेश स्वतः आलेत. रणनीती वेगळी पाहायला मिळते, कारण इथून आपण जर पाहिलं तर 12ची सरासरी मेंटेन आहे आणि हे षटक जर इकॉनॉमिकल फिगर आलं तर ती सरासरी 15 वरती जाण्याची चान्स आहे.
आणि त्यानंतर मात्र येणारा गोलंदाज अनिकेत असेल. सो योग्य रणनीती आणि शेवटच्या बॉलरसाठी किमान जास्त धावा राहिल्या तर मग ते एक सोयीस्कर राहील. या रणनीतीने सध्या तरी चालतायत बॉलिंग करत असताना दुंद्रेपाडा संघाचे खेळाडू. स्ट्रायकेंडला आपण पाहतो इथून मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे संदेश फुलोरे. त्याच्याकडे स्ट्राईक आहे. आतापर्यंत 5 मध्ये 8 धावांचं योगदान त्यानं आपल्या संघासाठी दिलं. सो 150+ स्ट्राईक रेटनं तो गोलंदाजी करतोय हे विसरून चालणार नाहीये. समोरच्या दिशेनं खेळण्यात गॅप आहे. फिल्डर पाठलाग चैतन्य आहेत. सेफ आहेत. यस चैतन्य बाले होते तिकडे. 1 रन तोपर्यंत पाहायला मिळते. सिंगलनं धावसंख्या पुढे. संघाची धावसंख्या 1 वाढलेली आहे. एकूण 17 धावा धावफलकावरती. 2.1 षटकाची आतापर्यंत समाप्ती झालेली आहे. उर्वरित आपण जर विचार केला तर 2.5 इथून षटकाची येणारी आपण पाहतोय जरूर आपल्याला वाटचाल पाहायला मिळेल आणि त्यामध्ये धावा चेस करायच्यात. 52 पर्यंत आपण पाहिलं तर पोहोचते तर स्कोअर लेवल होईल. ते पण धावांचा पाठलाग आहे जिंकण्यासाठी. राऊंड ऑफ अँगलनं 8व्या बॅटने खेळलेत. फायनल लेगचे फिल्डर येत आहेत बॉलवरती. समाधान ते आर्टिस्ट समाधान. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. चांगलं प्रोटेक्शन. सिंगलनं समंजसपणा. कारण संदेश फुलोरेला आता कळून चुकलंय की इथून चान्स घेतली नाही तर मग मात्र इथून हा जो डाव आहे तो बदलायला वेळ लागणार नाहीये. पहिली रणनीती आपण बॉलिंग युनिटच्या माध्यमातून जरूर स्पष्ट केली. बॅटिंग युनिटसाठी हेच राहील की शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावसंख्या जरी राहिली तरी ती चेस होण्यासाठी मदत मिळेल. कारण शेवटला एक नाव नाहीये बॉलिंग युनिटमध्ये. सो आता चान्स घ्यावी लागेल. किमान 12च्या सरासरीनं चालणंही महत्वाचं आहे. धावसंख्या 18 झालेल्या आहे. लॉस ऑफ 2 विकेट. इंटेंट हाच दिसतोय फलंदाजीचा आणि स्पेशली बॅटिंगमध्ये संदेशला जास्तीत जास्त चान्स दिली जाते बालकृष्ण बडेकडून. पुढचा बॉल फुल टॉस लेंथ आहे. जरूर पाहायला मिळेल. त्या बॉलवरती आपण पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अंपास रिव्ह्यू आहे. नो बॉलचा चेकअप करायचा आहे का त्या? ओके. हाईट फॅक्टर चेक केला जाईल आणि निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. वॉर रूम मध्ये आपल्यासोबत आहेत वाघमारे सर, ज्या आता गोष्टीची चाचपडताळणी करण्यासाठी सज्ज आहेत. बॅटर अगदी आपण पाहतो की नो बॉल कॉल. इट इज अ नो बॉल कॉल. तडप्पा डिसिजन आलेला आहे. नो बॉल आहे. वेस्ट हाईटच्या भरपूर वरतून बॉल आहे. या स्टँडच्याही भरपूर वरतून बॉल आहे. त्यामुळे फ्री हिटची संधी राहिली बॉलवरती. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण. ऋषिकेश वरती चढवला हल्ला आणि बॉल जातोय सीमारेषा पार. बॅटरचा गल्ला. षटकार. सव्वीस धावसंख्या या षटकारानं इम्पॅक्ट पडला. आता येणारे 15 बॉल आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. कहाणीमध्ये ट्विस्ट. मॅच रंगतदार. मॅचला आता रंगतदारपणा आलेला आहे. या मॅच मध्ये आपण पाहतो संदेश सारखा एक नामवंत फलंदाज देखील अजूनही सेफ आहे मैदानामध्ये आणि ऋषिकेश वरती चढवलेला हल्ला एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळं बल देऊन जातोय. इथून बॅटिंग करत असताना धावा चेस करण्यासाठी टीम भोकर पडाला. धावा चेस करायच्यात. येणारे बॉल बाकी 15 ला 27ची आवश्यकता. स्ट्रायकेंडला असलेला फलंदाज त्याच्या बॅटमधून नुकताच आपण पाहिला षटकार. ओ यावेळेला स्विंग अँड मिस. गतीनं बीट केलाय. टप्पा पडला. गुड लाईनला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावताना पाहायला मिळतो. संजय खारुडकर ॲज अ विकेट किपर चांगलं काम आपलं बजावत आहेत. डॉट बॉलनं थोडंसं प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न. मॅचला थोडे डीपमध्ये नेण्यासाठी ते जरूर एक्साइटेड आहेत आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात दुंदेपाडा संघाचे खेळाडू. 14 चेंडू आणि 27ची अजून आवश्यकता या मॅचमध्ये. मॅच रंगतदार होणार यातील मात्र शंका नाहीये. ऋषिकेशचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर ओव्हर आर्म अँगलला बॉल. पहा तिकडे रन घेण्यासाठी जरूर डायरेक्ट हिट. इथे पहा बॅकअपला आहेत सौरभ होते म्हणून मी म्हणेन की चिंतेचा भाग नव्हता. इथे जरूर पाहायला मिळेल. सध्या तरी त्या बॉलवरती 1 रन आता आलेली आहे. बीट केलं. बॅटरचा आपण पाहिला तर जरूर ट्रान्स ओळखला. त्याची बॅटिंग करण्याची शैली त्यानंतर
बॅटचा स्विंग आहे तो अर्लियर होतोय याची चाच पडताळणी केली आणि लगेचच 2 चेंडू सलग आपण पाहिले तर मध्यम गतीनं बीट. एक मध्यम गतीचा होता हा स्लोअर ओव्हर ॲक्शन स्पिन बॉल आपण पाहिला होता. मिस्ट्री स्पिनर आहेत, नाविन्यपूर्ण गोलंदाजी करतायत. मी पहिल्या ओव्हर पासूनच चर्चा केली या गोष्टीची. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, 13 ला 26 ची आवश्यकता. रंगतदार मॅच. सेकंडला फलंदाज तयार यावेळेला आहेत फुलोरे. चांगला बॉल आहे यावेळेला गतीनं बीट केलं. ओव्हर समाप्तीचा इशारा. नो बॉल आल्यानंतर फ्री हिट वरती आला होता षटकार. तरी देखील या ओव्हर मधून आपण जर विचार केला ऋषिकेशनं कमबॅक केला आणि कमबॅक मय गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल फिगर स्पेल पुनशा ऋषिकेशच्या माध्यमातून मोर्या 11 दुंद्रेपाडासाठी. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती आपण 26 धावा पाहतोय. 27 धावसंख्या आपण पाहतो आणि 27 धावसंख्येनं जरूर आपण जर पाहिलं तर 2 गटांचा मोबदला मोजत सध्या तरी बॅटिंग होती आहे भोकरपाडाची. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 26 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ नाही आपल्याकडे, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. चला स्पीडअप करायची विनंती. फिल्डिंग युनिटला मी विनंती करेन की स्पीडअप करा. आपल्याकडे बॉलर्स आहेत, विकल्प तुम्ही निवडू शकता. माझ्याकडे जरूर घेऊन जाऊ. चर्चा होती अनिकेतची आणि अनिकेतला इथे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी जरूर प्राचारण केलंय. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतो की कोणाला निवडती. सौरभचं नाव कदाचित येईल ऑन स्क्रीन. आपण जर पाहिलं तर जरूर आमचे 2 ऑफिशियल्स ज्यामध्ये कॉमेंटेटर्स समालोचक. मी चर्चा पुन्हा करेन. ऑनफिल्ड जो चेहरा पाहायला मिळतो वैभव भोपी. आम्हाला आजही आठवतं की ज्यावेळेला नवीन नवीन मायक्रोफोन आम्ही हातामध्ये पकडला होता त्यावेळेला मी म्हणून की या बोबड्या बालाला जर कोणी चांगलं बोलायला शिकवलं असेल ना तर वैभव भोपी सरांचं नाव आम्ही आवर्जून घेऊ. आणि तो चेहरा आपण पाहतो, व्हाईट शर्ट, सध्या फॉर्मल्स मध्ये आपण त्यांना पाहतो. त्यानंतर त्यांच्या अलीकडच्या बाजूला पण जरूर पाहतो ते म्हणजेच आमचे फडके सर. तेही चांगले समालोचन सध्या आपण पाहतो. यावर्षी त्यांचा आपण पाहिलं तर एक ट्युनिंगमध्ये एक आपण वेगळा इम्पॅक्ट आणि एक चांगले दर्जाचे समालोचक बनताना पण त्यांना जरूर पाहिलं. त्यांना शुभेच्छा. अनिकेतवरती आक्रमण करायचा प्रयत्न. पॉईंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल, फिल्डर आहे तिकडे. 1 रन पाहायला मिळते. सेकंड साठी गेलेत. नाश्ता 1 रनला चान्स होती. ही धाव स्टॉप करायची चान्स होती आणि ही चान्स फक्त धाव स्टॉप करायची नव्हती तर महत्वाची विकेट घ्यायची देखील आली होती. बाल बाल बच गए. बडे सेफ होते सेकंडला. नॉन सेकंडला फुलोरे अडचणीमध्ये, बट या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावसंख्या पुढे. संख्या फलकावरती 29 धावसंख्या टोटलवरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्याचा मोबदला. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सेकंडला फलंदाज तयार आहे. अरे बॅटनं खेळायचा प्रयत्न. इथे पहा बीट चालत, पाठलाग होतोय. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, बॅक स्क्रीनला आदळणारा आणि इम्पॅक्ट टाकणारा फटका, चौकार. भारी आहे सामना, भारी आहे. असं वाटलं होतं की हा सामना अगदी इझिली आता इथून आपल्याकडे घेतील कारण विकेट पडल्या होत्या महत्वाच्या. बट आपण पाहिलं तर किशोरनं डाव सांभाळला, संतोषनं डाव सांभाळला. धावसंख्या आपण जर पाहिली 33 झालेली आहे. बालकृष्णनं डाव सांभाळलेला आता या मॅच मध्ये. जबाबदाऱ्या सगळ्या पार पडतात. ओ हॅमर केलाय मिड विकेटला बॉल आणि आकाश मार्गाने संचार करत बॉल जातोय सीमा पार, षटकार. एक 39 धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच पाहायला मिळते. 2 विकेटचा मोबदला. इथून डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील. अजूनही मॅच आहे दुंद्रेपाडाच्या हातामध्ये. अजूनही मॅच मी म्हणेन की त्यांच्या हातातून निसटली नाहीये. भले 2 स्कोरिंग शॉट आलेत आणि आपण जर इथून पाहिलं ना तर आत्ताही या मॅच मध्ये ही मॅच फिरवण्याची ताकद ठेवतात ते म्हणजेच भोकरपाडाचे फलंदाज. मग ज्यामध्ये स्पेशली बालकृष्ण बडेचं नाव घेतलं जाईल. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान आणि एक मी म्हणेन की महत्वपूर्ण पारी त्याची आपल्याला पाहायला मिळाल्या. शॉर्ट ऑफ लेंथवरती झालेला हल्ला होता. थोडे चेंजेस करावे लागतील. आता बॉल आपण जर पाहिलं तर कदाचित चेंज होण्याच्या चान्स आहेत कारण तो चेंडू सापडणं कठीण राहील. त्यामुळे थोडीशी गेम बदलेल यात काही शंका नाहीये. यस
चला मॅच ऑन करा. ऑर्गनायझर कमिटीकडून सूचना अशी कोणतीच पॅनल्टी नाहीये. एकोणचाळीस धावसंख्या, 3 गड्यांचा मोबदला आपण पाहतो. येणारे 8 बॉल आणि आता 14 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. रोमांचक बेटल. या विकेटनं इम्पॅक्ट पडला यात तीळ मात्र शंका नाहीये. दुंद्रेपाटाला जे हवं होतं ते घडलंय मोमेंट शिफ्ट करण्यासाठी. येणारे 8 बॉल आणि 14 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय स्वप्नील. स्वप्नीलसाठी बॉल खोलात टाकलेला, यावेळेला भन्नाट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. चर्चा होती 12th मॅनची अगदी की यॉर्कर लेनचे बॉल याच्याकडे एक ब्रह्मास्त्र म्हणून उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर आतापर्यंत झाला नाहीये. आपल्याकडचा बॉल होता त्याच्यावरती हल्ला चढला होता. त्यानंतर मात्र आता इथून थोडे चेंजेस पाहायला मिळतात. येणारे 7 बॉल 14 धावांची गरज. मॅच पुन्हा एकदा त्याच मोमेंटला आली जी मॅच सुरुवातीपासून सुरू होती. 7ला आता गरज आहे 14 धावांची. निर्णायक बॉल राहील या मॅचचा. इथून येणारा गोलंदाज तयार. ओ another one dot ball. मिस्ट्री क्रिएट अँड हिस्ट्री क्रिएट. जबरदस्त गोलंदाजी. अनिकेतची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर टाळा व्हायला हरकत नाहीये. इम्पॅक्ट टाकलाय, जरूर षटकार आला होता. त्यानंतरचे मात्र अखेरचे 3 बॉल ज्यामध्ये 1 विकेट आणि सलग 2 डॉट बॉल आपण बघितले. आता 39 धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते, जिकडे 3 गड्यांचा मोबदला मोजलेला आहे. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे.
अगेन्स्ट असलेल्या दुधरेपाडाच्या. ही प्रेक्षकांची लढाई आहे, ही लढाई आहे खेळाडूंची, आणि तीच लढाई आपण इथे एन्जॉय करतोय. ते म्हणतात ना की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. दोन्ही बाजूनं लढाई तशीच सुरू आहे. दोघांनाही जिंकण्याच्या समसमान संध्या आहेत आणि मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळते. फिल्डिंग युनिटमध्ये आपण चेंजेस पाहतो. मिड विकेटला आपल्याला जरूर पाहायला मिळतील चैतन्य, त्यानंतर फाईन लेगला समाधान खारोडकर, त्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये सत्ता खारोडकर आहेत, लॉंग ऑनला ऋषिकेश आहेत, आणि एकूण आपण जर पाहिलं तर मिड ऑफ जो आहे तो आतमध्ये घेतलेला आहे, आणि इकडे एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय पॉईंटमधून खेळाडू बाहेर काढलेला. सौरभ गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून षटक टाकण्यासाठी आलाय. शेवटचं षटक जबाबदारीचं ओझं आहे, ओझं वाहून न्यावं लागेल मैदानाच्या मध्ये. संदेश जो फास्टेस्ट वरती अटॅक चढवतो, आणि इथे समोरून आपण जर पाहिलं तर अगदी मिस्ट्री स्पिनर विथ फास्ट बॉलिंग करणारा गोलंदाज, त्यामुळे इंटरेस्टिंग भेटेल आहे, यात काही मात्र शंका नाही. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. सौरभ पहिला बॉल डेतोर, गुड लाईनचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉलला ऍक्सलरेशन आणि त्याच्यामध्ये तितकाच चांगला बाउन्स. या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम, जबरदस्त बॉल. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणत गोलंदाजी. बॉलर सेट, माय कॉन्सन्ट्रेट अबव बॉल अँड गुड लाईन, आणि गुड लाईनचा बॉल आता इथून मात्र जरूर डिस करणारा बॉल. बॅटिंग ट्रिप होती. सुरुवातीला आपण पाहिलं की ज्या फलंदाजींना हल्ला कल्लोल उठवला होता त्याच फलंदाजीला शांत केलाय. कारण आपण पाहिलं तर बालकृष्ण बडे सरोजनच्या सफाईनं फलंदाजी करत होत्या. गोलंदाजी पिसं उपटताना पण त्यांना बघितलं. त्यांची विकेट आल्यानंतर मात्र डाव थोडा शांत झालाय. आता 5 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अर्लियर बॅट स्विंग, चेंडू निघून गेला विकेट किपरकडे. संजय खारुडकरनं आपलं काम अगदी योग्यरित्या बजावलंय. अजून एक निर्धाव बॉल पाहायला मिळतो. सनीची कमी बट समोर विश्वासाची हमी. सौरभ, आणि सौरभच्या माध्यमातून आपण पाहतोय आता इथून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे 4 बॉल आणि 4 बॉलला 14 धावांची गरज. चांगला गोलंदाज आहे सौरभ, यात तीळ मात्र शंका नाही आहे. इमर्जिंग स्टार आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही गोष्टी अगदी सुसज्ज पद्धतीनं करत असतो मैदानामध्ये. दुधरेपाडाला आपण पाहिलं तर ऋषिकेश नंतर जर मी म्हणेन की या संघाला कोणी तारलं असेल तर या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जाईल. जबाबदारी आहे फॉलो थ्री मध्ये. कट अँड बॉलची नामीनिहाय संधी, आणि बॉलर्स बॅक, बॅट्समन आउट, बॅटर बाद. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना बोकरपाडाला. कहाणी रंजक आणि रंगतदार पाहायला मिळते. अखेरचे आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच. इम्पॅक्ट टाकलाय आतापर्यंतचे रिसेंट जे 6 बॉल आले त्या 6 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये. हा एक कहाणीचा अगदी डाव पलटणारा भाग राहिला. चुकलंय थोडंसं मी म्हणेन बोकरपाडाचं, परंतु अजूनही संधी निघून गेली नाहीये. ते म्हणतात ना की तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. लढाई लढावी लागेल, आणि 30 लढाई लढतोय. अक्रॉस दी बॅट खेळलेत. फाईन लेगला हा येतोय फाईन दणदणीत षटकार. कहाणीमध्ये ट्विस्ट, मॅच रंगतदार. जरूर चर्चा होती या मॅचची की आता चान्स घ्यावी लागेल, आणि इथून आपण पाहतो की पडण्याची भीती न बाळगता लढावं लागेल. लढाई लढतोय मैदानामध्ये आलेला नवीन फलंदाज. षटकार ठोकला आदित्य फुलेरेनं. स्ट्राईक रेटला पसंती दाखवली 600च्या. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. या षटकाराने इम्पॅक्ट पडलाय, बट इम्पॅक्ट अजूनही मी म्हणेन की टाकण्यासाठी रन शिल्लक आहे. 2 ला 8ची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज. निर्णायक बॉल मॅच साठी. एक इंटरेस्टिंग बॉल आहे. पॉइंट आपण पाहिलं तर जरा थोड्या फ्रंटला आहेत. इथे पहा, हा चेंडू 1 रन घेण्यासाठी राहतील. 1 धाव जरूर राहिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. गरज होती त्या गोष्टीसाठी, जरूर अग्रेसिव्ह होते, आणि 2 धावा आता इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट 1 बॉल, 6 धावांची गरज आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट, रंगतदार मॅच.
रंजक मॅच जरूर आपण पाहतोय, इंटरेस्टिंग मॅच. चला फिल्डिंग सेटअप बिघडवू नका, मॅचचा मोमेंट शिफ्ट करू नका प्लीज. फिल्डिंग सेटअप तसाच ठेवा, सगळे खेळाडू लगेच स्प्लिट व्हा. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट. ज्या खेळाडू तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ, अर्थातच टेनिस क्रिकेट. त्या टेनिस क्रिकेटचा आपण सगळेजण इथे आनंद घेतो. बॉलर तयार, समोर बॅटर तयार, दडपण दोघांवरती. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. लास्ट 1 बॉल, 6 रन नीड फॉर विन. जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती करेन, एकदा जोरदार टाळ होऊन जाते त्या बॉलसाठी. 1 चेंडू 6 धावा. ओ रंजक बॉल. आणि इथून आपण पाहतोय हा सामना जिंकलाय सध्या तरी पंचांच्या निर्णयानुसार. मी म्हणेन की दुंद्रेपाडानं पट्ट निर्णयावरती शंका आहे, त्यामुळे वॉर रूम मध्ये बॅटिंग टीमनं हा रिव्ह्यू घेतला, त्यामुळे निर्णय जाईल वाईट ची. चला तिसरे पंच आपल्याकडे आहेत, वॉर रूम मध्ये निर्णय चेक केला जाईल. दुंद्रेपाडा जिंकण्याचा जल्लोष साजरा करेल की अजूनही मॅच इथून बनून राहील, ही चर्चा आहे इथे. इम्पॅक्ट इन लाईन आणि इट इज अ डॉट बॉल. सो सामना जिंकलाय मोर्या 11 दुंद्रेपाडानं. वेल प्लेड, अभिनंदन. क्या बात आहे, जबरदस्त लढाई. चला आता इथून वडवलीचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचायचे. तुम्ही वडवलीचे कॅप्टन या इथे टॉस साठी. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर सुनील सोनवलकर. मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 37 धावांची एक विस्फोटक इनिंग सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. आम्ही सुनीलला विनंती करतो की आपण तसेच मागे फिरा, बॅक या आणि मॅन ऑफ द मॅचचं टायटल घेण्यासाठी आपण इथे यायचंय. त्यानंतर एक कॅप्टन देखील